नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सर्व विकारांवर तन्वी हर्बल उपचार आणि या विषयावर चर्चा करणार आहे आणि त्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत, आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर मेधा मेहेंदळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर मेधा, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा, डॉक्टर पुष्कराज हे तन्वी हर्बल्सचे संचालक असून तन्वी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनी माधुरी दीक्षित यांच्या हस्ते देण्यात आलेला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार, उद्योगश्री अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी हर्बल्स प्रकल्पाला गौरवण्यात आला आहे. घंटाळी, ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्स क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांची वजन, उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. शिवाय ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दर महिन्याला फ्री हेल्थ चेकअपचे कॅम्प देखील घेतले जातात. सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. बेस्ट टॉनिक तन्वीशता टॅब्लेट्स सारख्या अनेक तन्वी सत्व टॅब्लेट्स, लेप, तेल, क्रीम्स, फेसवॉश, हेअर वॉश खूप लोकप्रिय आहेत. अमेरिका, कॅनडा, दुबई, बहारीन, सिंगापूर, मलेशिया येथेही विविध प्रदर्शनात सहभागी होऊन तन्वीने औषधांचा प्रसार केला आहे. तुम्हाला सुद्धा स्किन रिलेटेड किंवा आरोग्यसंबंधी काही जरी संबंधित या संदर्भातल्या समस्या असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जो लँडलाईन नंबर दिसतोय त्यावर तुम्ही आत्ताच कॉल करून यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर स्वागत आहे तुमचं. आता दिवाळी आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा तेलकट पदार्थ, फराळ खूप अतिप्रमाणात खाल्ला जातो, त्यामुळे घशात खवखव होते. तर या अनुषंगाने तन्वी हर्बल्सचे कोणते कॉम्बिनेशन योग्य आहे? अगदी सर्वप्रथम दिवाळी आली की घराघरामध्ये फराळ सुरू केला जातो. फराळ बनवणं आहे, दिवाळीतले फटाके आहेत आणि ओव्हरऑलच थंडीचा ऋतू आहे. तर त्यामुळे ह्या वेळेला संथकफ, वातशांती, तन्वी शता आणि तन्वी ज्येष्ठा या 4 गोळ्या, संथकफची 1, वातशांतीची 1, तन्वी शताच्या 2 आणि ज्येष्ठाच्या 2 असं सकाळी एकदा जर ह्या ऋतूसाठी टॉनिक म्हणून जर आपण औषध घेतलं ह्या गोळ्यांचं, तर आपल्याला पूर्ण ऋतूमध्ये कफ, खोकला किंवा त्यामुळे ॲलर्जिक जो खोकला येतो, धुरामुळे त्रास होतो, हे होऊ नयेत. अति तेलकट, स्पायसी खाण्यामुळे जो त्रास होतो तो होऊ नये ह्यासाठी काम करतं. आता अशा वेळेला जर त्यातही खोकला झाला तर आपली तन्वी ज्येष्ठा गोळी परत एक्स्ट्रा चघळायची. घसा खराब झाला तर संथकफची गोळी चघळायची. ॲसिडिटी झाली, जळजळलं तर तन्वी शताच्या 2-2, 4-4 गोळ्या परत घ्यायच्या. गॅसेस, पोट दब्ब झालं, पोटाला तडासे लागले तर वातशांती परत घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही वेदना, पेन असेल तर आपलं केतकी ऑइल जे आहे ते पोटाला चोळून 10 मिनटं मसाज करून लावायचं. अतिशय सुंदर असा ह्याचा फायदा होतो. म्हणजे आजारी पडू नये म्हणून घेण्यासाठी हा जो कोर्स आहे हा आपल्याला इम्युनिटी टॉनिकसारखा जर प्रत्येकाने घेतला तर ही दिवाळी सुखकर, आनंददायी आणि आरोग्यदायी होण्यासाठी नक्कीच फायदा होईल. अगदीच. आणि काही पेशंट्समध्ये आपण बघतो सतत ढेकर येणं किंवा पोट फुगलेलं असतं किंवा पोट साफ होत नाही, तर मग यावर आपण काय कॉम्बिनेशन देऊ शकतो? येस, आता आपल्याला खूपदा असं दिसतं की अपचन झालेलं असतं, इतकं सतत खाणं चालू असतं की आपल्याला सुद्धा कधीतरी मध्ये ब्रेक घ्यायला हवा हेच लक्षात येत नाही. आणि आपल्या पोटाचे, जठराचे 4 भाग असतात, त्यातला 1 भाग पाणी असतं आणि आपण 1 भाग रिकामा ठेवून जेवायचं असतं. हे लक्षात न ठेवता आपण इतकं पोटभर खातो की त्यामुळे मग अपचन, कृमी, इतर अनेक तक्रारी आपल्याला जाणवतात. हे होऊ नये म्हणून जर आपण तन्वी शता आणि वातशांती 1-1 गोळी सकाळी एकदा जर आपण घेतली नाश्त्याच्या आधी नंतर, तर त्याचा फायदा असा होतो की त्यामुळे अपचन, पोट दब्ब होणं हा त्रास होत नाही. तरीही जर असा त्रास झाला तर त्यावेळेला तन्वी शता, वातशांती अगदी दिवसातनं 2-3 वेळा परत घ्यायच्या आणि केतकी तेल पोटाला, जिथे जिथे पाठ, मान दुखते तिथे चोळून लावायचं. अतिशय सुंदर असा ह्याचा उपचार होतो. एक डायजेस्टिव्ह टॉनिक, पाचक टॉनिक म्हणून हा जर उपचार घेतला तन्वी शता आणि वातशांती तर फार सुंदर असे रिझल्ट्स पेशंट्सना मिळतात. खूप जण वर्षानुवर्ष, गेली 30 वर्ष घेणारे पण पेशंट आहेत जे म्हणतात आम्ही रोज तन्वी शता, वातशांती घेतो, आम्हाला काही त्रासच होत नाही, अंगदुखी नाही, इतर काही त्रास नाहीत. तात्पुरता कधी काही त्रास झाला तर तेवढ्यापुरतं तुम्हाला विचारून आम्ही औषध घेतो, परत आमचं हे टॉनिक चालू ठेवतो. इतका हा सुंदर नैसर्गिक हर्बल उपचार आहे जो घेतल्याने आपल्याला शक्यतो डॉक्टरची पायरीही चढायलाच लागत नाही. अगदीच. आजकाल आपण बघतो लठ्ठपणा ही एक मोठी समस्या झालेली आहे. तर या अनुषंगाने फिट राहण्यासाठी आहारात नेमके कोणते बदल करणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज आपल्याला सगळी सोयी, मिक्सर मिळालेला आहे त्यामुळे वाटण करायला लागत नाही, पाटा वरवंटा लागत नाही, खाली बसून जेवण बनवायचं नसतं, ओटा असतो, खाली बसून जेवायचं सुद्धा नसतं,
त्याच्यासाठी सुद्धा आपलं डायनिंग टेबल असतं. मग त्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्याला व्यायामच राहत नाही, खाली बसणं नाही, केर काढणं नाही, सगळ्यासाठी मशीन्स असतात. त्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्याला योग्य व्यायाम मिळावा यासाठी सूर्यनमस्कार, योगासनं करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे महिन्यातनं एकदा करून पुरत नाही, तर रोज गरजेचं आहे. आता लठ्ठपणा जर म्हटला तर ती आपली चण असते काही जणांची. आता असं झालंय की 40 किलो वजनाच्या पण आमच्याकडे मुली येतात आणि सांगतात वजन वाढलंय. आता जर उंची जर तुमची एक 5'2", 5'3" आहे तर 40 हे वजन काही जास्त नाही आहे, पण त्यांना 0 फिगरचं जे एक फॅड आलेलं आहे तसं न करता आपल्यासाठी काय योग्य आहे, आपली चण बांधेसूद आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं असतं. आणि आम्ही खूप बरेचदा असं बघतो की वजन वाढल्यावर आपण उपचार करायला लागतो, पण वजन वाढूच नये ह्यासाठी आपण काहीच करत नाही. तर त्यासाठी आपलं स्वीट स्लिम टॅबलेट म्हणून बॉडी फिटनेस उपचार आहे. आपण जिम करतो, डाएट करतो, पण हे तुम्ही थांबवलं की परत होतं तसं वजन व्हायला लागतं. हे होऊ नये म्हणून प्रत्येकाने 40शी नंतर किंवा ज्यांचं वजन थोडंसं जास्त आहे किंवा खाण्यावर कंट्रोल नाही आहे त्यांनी एक स्वीट स्लिम टॅबलेट सकाळ संध्याकाळ जर नियमितपणे घेतली तर मला अगदी सांगायला आनंद वाटतो की अनेक पेशंट्सनी आम्हाला कळवलं की आम्ही नियमित स्वीट स्लिम घेतो, खाण्यात कधी गोड जास्त आलं किंवा आमच्या आवडीचे पदार्थ जास्त खाल्ले तरीही आमचं वजन वाढत नाही, कारण आम्ही नियमितपणे हे बॉडी फिटनेस टॉनिक घेत असतो. त्याच्याबरोबर जिथे फॅट जास्त आहेत तिथे केतकी ऑइल जर चोळून 10 मिनिटं चोळून लावलं तर स्लिमिंग होण्यासाठी अतिशय छान असा त्याचा फायदा होतो. तेव्हा स्वीट स्लिम आणि आपलं केतकी ऑइल हे जरूर वापरा. जर एखाद्याला त्याच्याबरोबर पचनाचा त्रास असेल, पोट साफ नसेल तर त्याच्यासाठी स्वीट स्लिम बरोबर तन्वी ज्येष्ठा घ्या. तन्वी ज्येष्ठा हे टॉनिक जे आहे हे पोट साफ होण्यासाठी इतकं सुंदर काम करतं, म्हणजे तुम्हाला असं वाटेल हे खोकल्यावरचं टॉनिक आहे, आम्हाला का दिलं, पण अपचन किंवा आतड्यांची शक्ती वाढवणं ह्याच्यासाठी तन्वी ज्येष्ठा काम करतं. आपण ज्या वेळेला लॅक्झेटिव्ह रेचकं घेतो त्यावेळेला काय होतं तर पोटात घातलेलं चांगलं वाईट पचलेलं न पचलेलं सगळं अन्न बाहेर ढकललं जातं लॅक्झेटिव्हमुळे, पण तन्वी ज्येष्ठा घेतल्यामुळे त्याचं नीट पचन होतं आणि मग पोट साफ होतं. त्यामुळे ज्यांना पाईल्स, फिशर्स, पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठाचा त्रास आहे त्यांनी 2 तन्वी ज्येष्ठा सकाळी 80 पोटी आणि रात्री जरूर घेऊन बघा. निश्चितपणे पोट साफ होण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होईल. तरीही लागलं तर तन्वी त्रिफळा आपण घेऊ शकतोच. ओके. डॉक्टर, तन्वी हर्बल कॅम्प्स कुठे कुठे असतात याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडं सविस्तरमध्ये सांगा. येस, आपलं तन्वी हर्बल क्लिनिक गेली 30 वर्ष आपण फ्री हेल्थ चेकअप देतोय. त्यावेळेला मला सगळ्यांनी असं विचारलं होतं की इतर अनेक कंपन्या असताना तन्वी असं वेगळं काय देणार आहे. तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं होतं की रोजच्या जीवनात तन्वी मी लोकांच्या आणणार आहे. आयुर्वेद हा रोजच्या जीवनात आणायचा तर हे खाऊ नका, हे पथ्य किंवा इतक्या प्रकारच्या गोळ्या असं काही न करता उत्तम आहार विहार मार्गदर्शन आणि योग्य औषध जे फक्त नैसर्गिक असेल. आणि त्यामुळे तन्वी हर्बलची प्रमुख 2 क्लिनिक आहेत, एक घंटाळी ठाणे आणि दादर. प्लाझाच्या समोर आपलं तन्वी हर्बल क्लिनिक आहे RK वैद्य रोडला. तर तिथे आपल्या दोन्ही ठिकाणी रोज फ्री चेकअपची सोय असते. दादरचं जे क्लिनिक आहे तिथे डॉक्टर जोशी असतात. इनफर्टिलिटीचे पेशंट्सला इतके सुंदर त्यांनी रिझल्ट्स दिलेले आहेत की अनेक पेशंट आमच्याकडे असे यायचे की आम्ही सगळं फिरून आलो, अनेक ट्रीटमेंट करून झाल्या पण आम्हाला काही गुण आला नाही, गर्भधारणा राहिली नाही. त्यांनासुद्धा त्यांनी इतके सुंदर रिझल्ट्स आपल्या फक्त तन्वी औषधांनी दिलेले आहेत. डॉक्टर जोशी या दादरला संध्याकाळी 4 ते 6 या वेळात असतात. अपॉइंटमेंट घेऊन जरूर तिथे दाखवायला तुम्ही जाऊ शकता. दादरला रोज सकाळी आणि संध्याकाळी आपले डॉक्टर्स असतात. डॉक्टर देशपांडे, डॉक्टर पुष्कराज धामणकर हे रोज सकाळी असतात आणि डॉक्टर रुचा पै आणि डॉक्टर मानसी धामणकर या रोज संध्याकाळी असतात. डॉक्टर पुष्कराज धामणकर पण संध्याकाळी असतात. तर तुम्ही तिथे गेलात तर कुठलीही फी आकारली जात नाही आणि फक्त तन्वीचं औषध दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही आजार असू दे, हाय BP असू दे, डायबिटीस असू दे, कोलेस्ट्रॉल असू दे, पार्किन्सन्सचा त्रास असू दे, गर्भधारणा राहण्यासाठी असेल, डिप्रेशन असेल, मुलांची वजन किंवा उंची वाढण्यासाठी असेल, प्रत्येक आजारावर, केसांच्या त्वचेच्या तक्रारी असतील. आणि म्हणूनच मला असं सांगावंसं वाटतं की प्रत्येकाने निदान एकदा तरी ही आपली जी प्रमुख क्लिनिक आहेत तिथे येऊन चेकअप करून घ्या. तुमची आहार विहार मार्गदर्शन, तुमची प्रकृती, कफ मात पित्त कुठली प्रकृती आहे हे जाणून घ्या आणि त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला वेगळं जास्त औषध घ्यायलाच लागणार नाही. 2 तन्वी शता नियमितपणे घेतल्यात तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता प्रत्येक पेशंट काही आमच्या घंटाळी ठाणे किंवा दादर क्लिनिकला येऊ शकणार नाही, मग त्यांच्यासाठी आपण ऑनलाईनसुद्धा
व्हॉट्सअप फ्री सल्ला ठेवलेला आहे. 9820075812 ह्या नंबरवर जर तुम्ही आम्हाला मेसेज केलात व्हॉट्सअपवर, तर तुम्हाला तुमची जी काही समस्या आहे ती मेसेज करा किंवा व्हॉइस क्लिप पाठवा. तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल, कसं औषध घ्यायचं, त्याचा रेग्युलर फॉलोअप ठेवला जाईल. एवढंच नव्हे तर अगदी व्हिडिओ कॉलची सोयसुद्धा आहे. हे झालं आपलं ठाणे आणि मुंबईचं, दादरचं. पण आपले अगदी पुणे असेल, नाशिक, नागपूर, प्रत्येक ठिकाणी आपले कॅम्प्स आहेत. आणि आपले तन्वी तज्ज्ञ डॉक्टर्स, डॉक्टर पुष्कराज धामणकर आणि डॉक्टर मानसी पुण्याला जातात, तिथे कॅम्प असतो. तर ह्या सगळ्या कॅम्प्सना, अगदी अलिबागला आपला कॅम्प आहे, नाशिकला वरद आयुर्वेदिकमध्ये कॅम्प आहे. तसंच समीर गालांचं मुलुंडला जे गाला आयुर्वेदिक आहे तिथे डॉक्टर मानसी स्वतः जातात. DG आयुर्वेदिक अँड सन्स जे आहे अंधेरी वेस्टला, तिथे आपला कॅम्प असतो. महाराष्ट्रात तर ठिकठिकाणी आपली तन्वीची सेंटर्स आहेत, तिथे औषधंही उपलब्ध असतात. तेव्हा प्रत्येकाने एकदा तरी तन्वी क्लिनिकला व्हिजिट करा, आपली प्रकृती जाणून घ्या आणि तन्वी शता न चुकता रोज घेऊन निरोगी राहा. अगदीच. आणि आता सध्याची कॉमन समस्या म्हणजे ॲसिडिटी आणि डोकेदुखी. तर या सगळ्यावर तन्वीशता हे बेस्ट टॉनिक आहे का? हो, अगदी नक्की. आपल्याला फोनो येतीलच, पण मला हे जरूर सांगायचं आहे की फोनोमध्ये प्रत्येकजण आम्हाला हेच प्रश्न विचारत असतात की आमचं सतत डोकं दुखतं. अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत आम्हाला असं सांगितलं जातं की डोकेदुखीचा त्रास आहे. तर आता डोकं का दुखतं ह्याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. काहींचं फक्त सकाळी उठल्यावर दुखतं, काहींचं खाल्ल्यानंतर दुखतं. आता अपचन जे होतं ते सुद्धा काहींचं खाल्ल्या लगेच जायला लागतं, लूज मोशन्स होतात. मग त्यांना आम्ही तन्वी लिवा गोळी घ्यायला सांगतो की ते टॉनिक आहे लिव्हरचं, आणि त्यामुळे त्यांना पचन सुधारून लगेच अगदी इतका छान कंट्रोल येतो की अगदी लूज मोशन सारखे होत असतील तरी ते आम्हाला सांगतात की आम्हाला 4 दिवसात फरक पडला. आता डोकं दुखण्याचा जो त्रास आहे त्याच्यासाठी ज्या वेळेला डोकं दुखतं त्यावेळेला 4 तन्वीशता त्या वेळेला घ्यायच्या. आणि नियमित जर तुम्ही 2 तन्वीशता, एक सकाळी एक रात्री, किंवा एकदाच सकाळी एकदा 2 गोळ्या घेतल्या तन्वीशताच्या, तर ते इतकं सुंदर टॉनिक आहे की तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्ती स्फूर्तीसाठी, त्याचबरोबरीने ॲसिडिटी, थकवा, डोकेदुखी या सगळ्यावर अतिशय उत्तम असं हे टॉनिक आहे. आणि त्यामुळे नैसर्गिक, हर्बल आणि इन्स्टंट गुण देणारं टॉनिक म्हणून ह्या दिवाळीला आपल्या बहिणीला, भावाला, पती पत्नीला आणि आपल्या प्रत्येक नातलगाला तन्वीशता हे तुम्ही गिफ्ट म्हणून द्या. अशी आरोग्यदायी भेट जर दिलीत आणि त्यांना वर्षभर पुरेल एवढ्या तन्वीशता जर दिल्यात, तर मला असं वाटतं की त्यांचं पूर्ण वर्ष तुम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी घेता असं होईल. एवढंच नव्हे तर मुलांना तुम्ही स्टुडंट्स टॉनिक किंवा आपलं चिल्ड्रन्स टॉनिक अश्वयष्टी देऊ शकता. सर्दी खोकला ज्यांना वरचेवर असतो, ज्यांना सर्दीचा त्रास असतो त्यांना संथ कफ टॅबलेट द्या, आणि ज्यांना खोकल्याचा त्रास असतो त्यांना तन्वी ज्येष्ठा टॅबलेट द्या. तन्वी गोरेक्स जे आहे, आपली केस, त्वचा, आरोग्य उत्तम राहावं, गालावर आपोआप गुलाब फुलावेत, ॲनिमिया ज्यांना असतो त्यांच्यासाठी तन्वी गोरेक्स अतिशय सुंदर असं टॉनिक आहे की ज्यामुळे अगदी प्लेटलेट काउंट, हिमोग्लोबिन कमी होतं, त्याच्यावर सुद्धा टॉनिक स्वरूपात अतिशय सुंदर असा त्याचा उपचार असतो. आपलं केसांसाठी आणि त्वचेसाठी तन्वी स्किन क्रीम आहे, फेशियलसाठी तुम्ही वापरा. त्याच्यानंतर पपई जॉय किंवा कुकुंबर जॉय लोशन फेसवॉशनी चेहरा धुवा. नितळ मुलायम त्वचेसाठी फार सुंदर उपचार आहे. केस धुण्यासाठी आपलं तन्वी अँटी डॅन्ड्रफ फेअर वॉश लोशन आहे. हे सगळे उपचार जे आहेत, हे कोर्स तुम्ही ह्या भाऊबीजेला, ह्या पाडव्याला आणि ह्या दिवाळीला तुम्ही आपल्या नातलगांना जरूर भेट द्या आणि आरोग्यमय दिवाळी साजरी करा. अगदीच. त्याचबरोबर PCOD आणि PCOS यामध्ये सुद्धा आपण काही उपचार करू शकतो का? PCOD, PCOS ही जी तक्रार आहे, गेली 30 वर्ष आम्ही असं बघतोय की अनेक पेशंट आमच्याकडे मुलींना घेऊन येतात की वयात आल्यानंतर पिरियड चालू झाले, 8वी 9वी मध्ये 3-3 महिने, 4-4 महिने पिरियडच येत नाही. मग अशा वेळेला करायचं काय? मग ते ॲलोपॅथीचे उपचार घेतात. त्याच्यामध्ये ज्या गोळ्या दिल्या जातात त्या फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या असतात. ह्या घेतल्यानंतर त्यावेळेला तात्कालिक पिरियड नीट येतात, पण त्याच्यानंतर ज्यावेळेला लग्नानंतर कन्सिविंगसाठी आपण उपचार सुरू करतो त्यावेळेला त्याच्यात अडचण येते. मग अशा वेळेला आपण प्रथम नैसर्गिक उपचार घेऊन का नाही बघायचं? जर आपल्याला नैसर्गिक उपचारानेच उत्तम गुण मिळाला तर रासायनिक औषधं घ्यायची गरजच लागणार नाही. अगदी साधे सोपे आपले उपचार असतात. बऱ्याच मुलींना अगदी 6-6 महिने पाळी येत नाही. मग आम्ही त्यांना नुसतं सांगतो की आपले जे टॉनिक उपचार आहेत की स्वीट स्लिमची 1 गोळी, वातशांतीची 1 गोळी आणि तन्वीशताच्या 2 गोळ्या हे तुम्ही सकाळी घ्या, आणि आपलं तन्वी तिला एडिबल ऑइल आणि तन्वी ज्येष्ठाच्या 2 गोळ्या हे रात्री गरम पाण्याबरोबर घ्या. हे सुरू केलं 1-2 महिन्यात पाळी यायला लागेल, व्यवस्थित हार्मोन सायकल नीट व्हायला लागेल. पाळी आली की त्यातलं स्वीट स्लिम आणि तन्वी तिला ऑइल थांबवा, पाळी गेली की परत चालू करा. PCOD, PCOS, हार्मोन्स इम्बॅलन्स, थायरॉइड, मेनोपॉजच्या तक्रारी सगळ्यावर तन्वीत औषध आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या जर ह्या समस्या असतील तर आजच तन्वी डॉक्टरना येऊन भेटा.
अगदीच. पुण्यावरून साळवी आपल्याशी फोन थ्रू जोडले गेलेले आहेत. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. मॅडम, मला रात्रीची झोप अगदी लागत नाहीये. बरं, कधीपासून त्रास आहे हा? हा, आता मी आजारी होते. बरं. मी ट्रीटमेंट घेत होते अस्थमाची आणि बरं. आता घरी आल्यावर अस्थमा ठीक आहे, हा, पण हा. माझी झोप कमी झाली. झोप कमी झाली. मी सांगते काय करायचं ते. पहिलं म्हणजे तुमचा जो अस्थम्याचा त्रास आहे, तर त्याच्यासाठी मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की संथकफ, वातशांती, तन्वीशता आणि तन्वी ज्येष्ठा हे सकाळी अंशेपोटी घ्यायचं. संथकफची अर्धी, वातशांतीची 1, तन्वीशताच्या 2 आणि तन्वी ज्येष्ठाच्या 2 हे सकाळी घ्यायचं. कधीही अस्थम्याचा त्रास झाला तर तन्वी ज्येष्ठा चघळून खायच्या. हळूहळू तुमचा स्प्रे बंद होईल, पण तुमचं आत्ता मात्र ॲलोपॅथीच्या औषधाबरोबरच आपलं औषध घ्या. आणि झोपेसाठी तन्वीशता, शांत झोपेसाठी इतकं छान काम करतं. रात्री झोपताना 1 तन्वीशताची गोळी चघळून खा. इतका मस्त उपयोग होईल की तुम्ही विसरून जाल की तुम्हाला झोपेचा त्रास होता. आणि अनेक पेशंट आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला हे आधी का नाही कळलं. आम्ही वर्षानुवर्ष झोपेचा त्रास किंवा पूर्ण झोप होत नाही. अगदी ज्यांना डिप्रेशन किंवा काही ताण असतात त्यांच्यासाठी आम्ही तन्वी ओजसा घ्यायला सांगतो. आणि त्यांनी शांत झोप तर लागतेच, पण त्याबरोबर मनावरचा ताण पण हलका होतो. त्यामुळे आपल्या मनासाठी टॉनिक म्हणून ज्यांना गरज आहे, ज्यांना सतत टेन्शन असतं, त्यांनी तन्वी ओजसा घ्यायचं असतं. पण तुम्ही तन्वीशता 1 गोळी रात्री झोपताना चघळून घेऊन बघा. आणि मी तुम्हाला आपला 9820075812 हा जो नंबर आहे त्याच्यावर नक्की तुम्ही मेसेज पाठवा, किंवा माझा नंबरसुद्धा तुम्हाला सांगते 7045589981 7045589981. माझा फोन घेतला जाणार नाही, पण मला तुम्ही व्हॉट्सअप केलं तर मी नक्की तुम्हाला व्हॉइस क्लिप पाठवा. तुमचे जे काही समस्या आहेत त्या कळवा. मी नक्की त्याच्यावर तुम्हाला योग्य उपचार सुचवेन. ओके. मगन पाटील आहेत धुळ्यावरून. तुमचा प्रश्न विचारा. मी बोलतोय ना मॅडम. नमस्कार. हा बोला. नाही, टीव्हीवर दिसत नाही मॅडम तुम्ही. हॅलो. काय होतंय? टीव्हीवर बोलताय तुम्ही आता. हो बरोबर. काय त्रास होतो तुम्हाला? आता मॅडम मी बोलतोय बरं का. हा बोला ना. हॅलो. हा, काय नाही म्हटलं, मला आहे ना शुगरचा प्रॉब्लेम आहे. माझ्या मिसेसला आहे ना बर गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे. गुडघे. बर, अच्छा, सांगते मी काय करायचं ते. बोल ना, बोल. ये ना इकडे ना. नक्की सांगते तुम्हाला. तुमच्या मिसेससाठी पण सांगते. आणि माझा नंबर मी तुम्हाला दिला आहे 7045589981. मला त्याच्यावर व्हॉट्सअप करा. माझा फोन घेतला जाणार नाही, पण व्हॉट्सअप करा. तुमच्या दोन्ही समस्यांना मी उत्तर देईन. डायबिटीससाठी आपल्याकडे अतिशय सुंदर असं औषध आहे, पण पॅनक्रिया टॉनिक म्हणून आपलं डायबेट्रॅक आणि तन्वीशता तुम्ही जरूर सुरू करा. 2 डायबेट्रॅक, 2 तन्वीशता दिवसातनं 2दा जेवायच्या आधी. जेवणानंतर घेतल्यात तरीही चालेल. अतिशय सुंदर असा पॅनक्रिया टॉनिक की इन्शुलिन निर्मिती शरीरात नीट व्हावी म्हणून त्याचा फायदा होईल. आणि तुमच्या मिसेसना जो गुडघेदुखीचा त्रास आहे त्याच्यासाठी संथकफची अर्धी गोळी, वातशांतीची 1, तन्वीशता 2, तन्वी ज्येष्ठा 2, तन्वी गोरेक्सची 1 गोळी आणि शतजीवंतीची अर्धी गोळी असं तुम्ही सकाळ संध्याकाळ द्या. आणि केतकी तेल लावायला सांगा. बघा 8 दिवसात ते तुम्हाला सांगतील की आता माझा त्रास कमी झाला. जास्तच दुखलं तर तन्वीशता वातशांती परत द्या. आणि सिव्हिअर पेन असेल तर शतजीवंती चघळून खायला सांगा. आणि गुडघ्यावर 10 मिनिटं चोळून जिरवून केतकी ऑइल लावा. खूप छान असा फरक पडेल. मला फीडबॅक जरूर कळवा. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. जाता जाता जर गुडघेदुखी किंवा चेहऱ्याला सूज, पायावर सूज यासाठी काही थोडक्यात सांगू शकाल तर सांगा. अगदी नक्की. पायावर, चेहऱ्यावर जी सूज असते त्याच्यासाठी जे संथकफ, वातशांती, तन्वीशता, तन्वी ज्येष्ठा हे जरी वापरलं तरी पुरेसं असतं. केतकी ऑइल लावायचं असतं. आणि त्याचबरोबर बरेचदा जंतामुळे सुद्धा सूज असते, तर त्याच्यासाठी आपली वर्मेक्सची जी गोळी आहे ती रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर घ्यायची. प्रत्येक आजारावर औषधे, अगदी पार्किन्सन्स असो, सोरायसिस असो, कुठलीही तुमची तक्रार असू दे, आजार असो कोणताही, तन्वी हर्बलचा उपचार सही हे आमचं ब्रीदवाक्य आहे. तेव्हा तुम्ही नक्की तन्वी हर्बल क्लिनिकला भेट द्या. नाही जमलं तर व्हॉट्सअपवर सल्ला घ्या, ऑनलाईन सल्ला घ्या, किंवा व्हिडिओ कॉलवर सल्लासुद्धा उपलब्ध असतो. ओके, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. नमस्कार. तर प्रेक्षकांना, घंटाळी, ठाणे व दादर या ठिकाणी प्रमुख तन्वी हर्बल्सचे क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांचं वजन, उंची, केस, त्वचाविकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. आणि सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स जे आहेत ते केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर सुद्धा ऑनलाईन खरेदी करता येतात, किंवा तन्वी ऑफिसमधून सुद्धा होम डिलिव्हरीने तुम्ही मागवू शकता. तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्याद्वारे तुम्ही मागवू शकता. कार्यक्रमात आता
वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे